आणि आता पाहूयात महापास्ट 100 बातम्या। वरळीत शिंदे गटाचे उपनेते राजेश शहांच्या मुलाकडून हिट अँड रनची घटना। दुचाकीवरील दाम्पत्याला कारनं फरफटत नेलं। अपघातात महिलेचा मृत्यू। कार चालक आणि मुलगा मिहिर शहावर गुन्हा दाखल। वरळीतील हिट अँड रनच्या घटनेतील कारची नंबर प्लेट गायब। कार ड्रायव्हर चालवत असल्याचा राजेश शहांचा जबाब, तर कार मिहिर शहा चालवत असल्याचा जखमीचा जबाब। उद्धव ठाकरे आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शिवसंकल्प मेळाव्याचं आयोजन। ठाकरे दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करणार। एक विधानसभा 5 जणांना शब्द। उद्धवजी शब्द कसा पाळणार? छत्रपती संभाजीनगरमध्ये अज्ञात व्यक्तीकडून बॅनरबाजी। बॅनरच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंना सवाल। राज्यात जास्त जागा लढवण्याचा काँग्रेसचा संकल्प, म्हणून ठाकरेंचा संकल्प मेळावा काँग्रेसला धडा शिकवण्यासाठी। ठाकरेंच्या संकल्प मेळाव्यावरून दरेकरांचा सवाल। लोकसभेत काँग्रेसला चांगलं यश। राज्यात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष असल्यानं 288 जागांवर आमची चाचपणी सुरू। काँग्रेसच्या नितीन राऊतांचं वक्तव्य। महाविकास आघाडीला जनतेनं 30 खासदार दिले, आता 200 आमदार निवडून आणू। विजय वडेट्टीवारांकडून निर्धार व्यक्त। संभाजीनगरचे माजी उपमहापौर आणि भाजप नेते राजू शिंदे आज ठाकरे गटात प्रवेश करणार। राजू शिंदेंसह 6 नगरसेवक ठाकरे गटात प्रवेश करणार। उद्धव ठाकरेंचा भाजपला दे धक्का। राजू शिंदेंबाबत माझी नाराजी, मात्र ठाकरेंचा शब्द मान्य। राजू शिंदेंच्या प्रवेशावर चंद्रकांत खैरेंची प्रतिक्रिया, तर राजू शिंदेंमुळे माझा 2 वेळा पराभव झाला, खैरेंचा आरोप। नाशिकमध्ये अजित पवार गटाला शरद पवार गटाचा धक्का। अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस नानासाहेब महाले आज शरद पवार गटात प्रवेश करणार। आज 100 पदाधिकारी शरद पवार गटात प्रवेश करणार। भरत भालकेंचे पुत्र भगीरथ भालके गोविंद बागेत शरद पवारांच्या भेटीला। भालकेंनी राष्ट्रवादी सोडून बीआरएस मध्ये केला होता प्रवेश। भगीरथ भालके पुन्हा घरवापसी करण्याच्या चर्चा। शिखर बँक घोटाळा प्रकरण एसआयटीकडून चौकशीची मागणी। अजित पवारांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता। इस्लामपूर न्यायालयाकडून राज ठाकरेंना दिलासा। सांगलीच्या शिराळ्यातील गुन्ह्यामधून राज ठाकरेंची मुक्तता। 2008 साली मनसेनं केलेल्या आंदोलनाचा गुन्हा दाखल झाला होता। भ्रष्टाचारांना भाजप रोज क्लीन चिट देत आहे। हे सरकार जुमलाबाजीचं सरकार। वायकरांच्या क्लीन चिटवर सुप्रिया सुळेंचा सरकारवर निशाणा। सरकारच्या काही लोकांचा डांबरामध्ये भ्रष्टाचार। जयंत पाटलांचा आरोप, तर आरडी सामंत कंपनीनं केलेल्या कामाच्या चौकशीचीही मागणी। चुकीच्या माहितीवरून जयंत पाटलांनी विधान करणं दुर्दैवी। जयंत पाटलांच्या डांबर घोटाळ्याच्या आरोपावर उदय सामंतांचं उत्तर। मुख्यमंत्री म्हणून हरभऱ्याच्या झाडावर चढवू नका। चंद्रपुरातील एका सत्कार कार्यक्रमात विजय वडेट्टीवारांच्या कार्यकर्त्यांना सूचना। पुण्यात काँग्रेसनं विधानसभेसाठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवले। 5 ऑगस्टपर्यंत इच्छुकांना अर्ज भरता येणार। सरकारनं मला बदनाम करायचं ठरवलंय। सत्तेच्या मस्तीवर मला त्रास देत असतील तर सत्तेत जाऊ देणार नाही, जरांगेंचा सरकारला इशारा। मराठे ओबीसी धनगर बांधवांमध्ये का भांडणं लावली जात आहेत? भुजबळांकडून या भांडणाची सुरुवात। जरांगेंचा भुजबळांवर निशाणा। सरकारचं ऐकून चंद्रकांत पाटील गैरसमज पसरवतात, म्हणून ते सगळे सोयऱ्यांची गरज नाही म्हणतात। चंद्रकांत पाटलांच्या अधिसूचनेच्या वक्तव्यावर जरांगेंची प्रतिक्रिया। सरकारचं ऐकून चंद्रकांत पाटील गैरसमज पसरवतात, म्हणून ते सगळे सोयऱ्यांची गरज नाही म्हणतात। चंद्रकांत पाटलांच्या अधिसूचनेच्या वक्तव्यावर जरांगेंची प्रतिक्रिया। मनोज जरांगे पाटील आज परभणी दौऱ्यावर। जरांगेंच्या जनजागृती शांतता महारॅलीचा आजचा दुसरा दिवस। बारामतीच्या काटेवाडीमध्ये शरद पवार तुकोबांच्या पालखीचं स्वागत करणार। काटेवाडीत धोत्राच्या पायघड्या घालून पालखीचं होणार स्वागत, तर दुपारी पार पडणार मेंढ्यांचं गोल रिंगण। जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी बारामती तालुक्यात। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा सुनेत्रा पवारांसह पायी वारीत सहभाग। बारामती ते काटेवाडीत अजित पवार वारीत पायी चालणार। संत सोपान काकांचा पालखी सोहळा आज बारामती तालुक्यात पोहोचणार। आजचा मुक्काम कोराळे बुद्रुक येथे असणार। आजपासून विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन 24 तास सुरू। भाविकांच्या सोयीसाठी विठुरायाचे दरवाजे 25 जुलैपर्यंत 24 तास खुले। श्री विठ्ठलाला थकवा जाणवू नये यासाठी पाठीमागे कापसाचा लोड लावला जाणार। आजपासून 24 तास विठुरायांचं दर्शन भाविकांना घेता येणार। आषाढी वारीसाठी 380 लाखांच्या औषध खरेदीला मंजुरी। वारकऱ्यांच्या उपचारासाठी औषधांचा तुटवडा न होण्यासाठी राज्य सरकारची खबरदारी। बीडच्या अंबाजोगाईत भव्य अश्वरिंगण सोहळा। सोहळ्यात वारकरी पाऊल फुगड्यांचे खेळ रंगले। रिंगण सोहळा पाहण्यास भाविकांची गर्दी।